तर प्रसाद लाड मराठ्यांसाठी बोलले तर मिरची लागली. लाड यांच्यावर टीका कशाला करताय असंही जरांगेंनी म्हटलंय. जरांगेंसोबत चर्चेसाठी लाड यांनी पुढाकार घेतला. लाड यांच्यावर टीका कशाला करता असं सुद्धा जरांगेंनी यावेळी बोलताना म्हटलं. लाड बोलले तर मिरची का लागली. जरांगेंसोबत चर्चेसाठी लाड यांनी पुढाकार घेतला. लाड यांच्यावर टीका करू नका असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. प्रसादनी आमच्या जरंगेचा लाड केला. प्रसादनी आमच्या जरंगेचा लाड केला. पण जरंगेचा विचार मात्र इळ्यासारखा वाकडा राहिला. इळ्यासारखा वाकडा राहिला. आणखीन एक गोष्ट प्रसाद, थँक्यू 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 एका गोष्टीसाठी की प्रसादनं आज बोलत बोलत हे सांगितलं की जरंगेच्या शेतामध्ये विदेशी फळ ड्रॅगन असतात. आता मला सांगा कसा कामगार मोठा झाला पावशेरी पीत पीत. काय बोललेत नुसते इथं आले आंतरवले जाऊन मराठ्याला आरक्षण मिळून द्या म्हणले. थांब रे, इथं आले तर मराठ्याला आरक्षण द्या मिळून दिले. लगेच त्यांच्या मागे लागले. का तुमच्या कोण बोललं की मग गोड लागतो मग लय चांगला आहे मराठ्याचा. आणि उचित मराठ्याच्या पोरा कोण बोललं की काय लगेच तुम्हाला उकळ्या फुटत नंतर बरेच नाही तुमचे नाही का बोलत. एक बोलला समजा जाऊ द्या मराठ्याकडून एक बोलला. पटन नाही पटन यांचं मग तुमचं मग पटन नाही पटन तुम्ही दोघं निघून जाताना आता मी उपोषणाला बसायचं तर बसनच. ते पुढे जे व्हायचं ते होईल. एक माणूस मराठ्याकडून बोलला कारण मिरच्या लागल्या. इतके दिवस ओबीसीचं काम नाही केलं का त्यांनी.